जिंतूरमध्ये विनापरवाना धारदार खंजीर बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीकडून धारदार खंजीर जप्त. जिंतूर शहरातील नुरानी कॉलनी परिसरात विनापरवाना धारदार हत्यार बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांच्या पथकाने एका तरुणावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाईमुळे शहरात अवैध हत्यार बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दखलपात्र गुन्हा क्रमांक 676/2025 अन्वये कलम 4 व 25 भारतीय हत्यार कायदा लागू करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक 29 डिसेंबर रोजी आरोपीच्या राहत्या घरी नुरानी कॉलनी जिंतूर येथे करण्यात आली. या गुन्ह्यात फिर्यादी नामदेव मंचकराव डुबे हे असून आरोपी म्हणून शेख हारून खान करीम खान पठाण वय 32 राहणार नुरानी कॉलनी जिंतूर याचे नाव नमूद आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून लाकडी व स्टीलची मूठ असलेला एक धारदार व टोकदार खंजीर जप्त केला आहे. सदर खंजीराची एकूण लांबी 29 सेंटीमीटर असून हा खंजीर एका बाजूने धारदार तर समोरील बाजूने टोकदार असल्याचे तपासात निष्पन्न झाला आहे. आरोपीकडे कोणताही अधिकृत परवाना नसताना बेकायदेशीररित्या सदर धारदार हत्यार स्वतःच्या ताब्यात बाळगत असल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्या आदेशाने पुढील तपासकामी हा गुन्हा स्वतःकडे घेण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक परदेशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल व पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्यासह अंमलदार सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, जयश्री आव्हाड, माणिक डुकरे व मुकेश बुधवंत यांनी सहभाग घेतला. अवैध हत्यारावर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला असून भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.